वेळापूर्वीची गोष्ट आहे. मसाई जशा छोट्याशा शहरामध्ये डिसोजा नावाचा एक ईसाई कुटुंब राहायचा. येसू आणि मार्गी एक गोड दंपती ज्यांचं घर साधं पण आनंदाने भरलेलं होतं. येशू पेशाने मूर्तिकार होता आणि मार्गी घर सांभाळायची. पण इतकं सगळं चांगलं होण्याचं सोडून ते दोघे जण मनाने खुश नव्हते. ज्याचं कारण हे होतं की त्या दोघांची आपली कोई संतान नव्हती. काय झालं मार्गी? तू नाराज का आहेस? काही नाही, असंच. असं तू आज लवकर घरी कसं काय आलास? आज तुझ्या मूर्त्यांनी लवकर सोडलं का तुला? नाही, माझ्या मूर्त्या तर मला आज पण लवकर सोडायला तयार नव्हत्या. पण मी त्यांना सांगितलं की बघा, खरं तर तुम्ही खूप सुंदर आहात, पण तुमच्यापेक्षा पण जास्त सुंदर माझी बायको आहे, जी प्रत्येक दिवशी मला घरी लवकर येण्यासाठी बोलवत असते. म्हणून आज मी लवकर घरी जाणार. तर मग मी आलो. चल, हे तर बरोबर झालं. अरे हे काय, तू तर आता पण नाराज आहेस. आता सांग तरी, शेवटी काय झालं आहे? आपल्या जवळच्या घरामध्ये नवीन पाहुणे आलेले आहेत. त्यांनी आमच्या मुलांबद्दल मला विचारलं आणि माझ्याकडे त्यांना उत्तर द्यायला काहीच नव्हतं. लोकांचे ताणे ऐकून मी खूप तंग झालीये. खोळी होऊन जाईल मी लोकांच्या प्रश्नांची उत्तर देत देत. मला माहिती आहे, पण नाही, तुला नाही माहित. तू दिवसभर या मोठ्याशा घरामध्ये नाही राहत. तुला नाही माहित की काही क्षणांनंतर मला माझंच घर आणि ह्याची शांती घाबरवायला लागते. शेवटी गॉडला माझ्याशी काय दुश्मनी आहे जे मला मूल देत नाही येते. मी काय करू? शांत हो मार्गी, एकदम शांत. बिचारी मार्गी संतान नसल्याच्या दुःखाने मायूस राहायची. तिला काहीच नाही आवडायचं. पण त्याच दिवशी एक दिवस येसू आणि मार्गीला हळूहळू कुणाच्या रडण्याचा आवाज आला. ते दोघे जण ते ऐकून तिथे जायला लागले आणि ते बघतात की त्यांच्या घराच्या दरवाजाच्या समोर एक लहान मुलगीला एका बास्केटमध्ये ठेवलेलं होतं. अरे हे काय? या छोट्याशा बाळाला आपल्या दरवाजासमोर कोण सोडून गेलं? माहित नाही. ओ गॉड, हे चांगलं नाही आहे. मला वाटतं आहे आपण पोलिसकडे गेलं पाहिजे. घाबरून येसू त्या गोड मुलीला घेऊन पोलीस स्टेशनकडे जातच होता की तेव्हा खूप विचित्र झालं. इतक्या वेळापासून जी मुलगी शांत होती ती अचानक जोरजोरात रडायला लागली. इतकं की येसू पुढेच नाही जाऊ शकला. त्याचबरोबर त्या मुलीला रडताना बघून मार्गी बेचैन झाली आणि तिने त्या मुलाला आपल्याजवळ घेतलं. अरे रे, ही तर खूप रडत आहे. शांत हो बाळा, शांत हो. मार्गीच्या गोड आवाजाने त्याचा चमत्कार केला. इतक्या वेळापासून जोरजोरात रडणारी ती मुलगी शांतीने मार्गीच्या हातामध्ये झोपली. अरे, हे तर झोपली. बघ तर, किती सुंदर दिसत आहे ना? असं वाटतंय जसं हिला गॉडनेच आमच्याकडे पाठवलंय. काय? गॉडने? हो, जरा विचार करा ना. आपल्या ह्या छोट्याशा गावामध्ये किती घर आहेत, तरीही कोणीतरी ह्याला आपल्याच घराच्या समोर का ठेवून गेलं? ही मुलगी आपल्यासाठीच या दुनियेमध्ये आली आहे. ही आपली मुलगी आहे येसू, तुझी आणि माझी मुलगी. पण मी काही नाही ऐकणार. तू या गोड मुलीला पोलीसच्या हातात देणार आहेस? नाही येसू, आपण असं नाही करू शकत. ही मुलगी इथे आहे तर सुरक्षित आहे, म्हणून ही आजपासून आपली मुलगी आहे. येसू आणि मार्गीची मुलगी, आणि हिचं नाव असेल डेझी. डेझी. मार्गीच्या बोलण्याने येसू त्या गोड मुलीला घरी ठेवण्यासाठी होकार देतो. आता ते दोघे जण तिच्याबरोबर खेळतात, तिला खायला घालतात, तिच्याबरोबर मस्ती करायची आणि खूप सगळं प्रेम करायचे. हे बघ येसू, आपली डेझी किती खुश दिसत आहे. खरं, तू खरं बोललीस मार्गी. डेझी आपल्यासाठीच इकडे या दुनियेत आली होती. बघताच बघता वर्ष निघून गेले आणि कालपर्यंत जी डेझी मार्गी आणि येसूच्या हातामध्ये खेळायची ती आज 18 वर्षाची झाली होती. पण अफसोस, हे सगळं बघण्यासाठी मार्गी आता ह्या दुनियेमध्ये नव्हती. अरे आरामाने बेटा, पडून जाशील. नाही, आरामात नाही. माझे सगळे मित्र माझी वाट बघत आहे. आज तर आम्ही सगळेजण मिळून खूप मज्जा करणार आहे. विचारा का? कारण आज तुमच्या गोड मुलीचा 18वा वाढदिवस आहे, म्हणून आज सगळेजण मला सरप्राईज देणार आहेत.
ते तर आहे, पण तरी पण जपून राहा. हो बाबा, तुम्ही काळजी नका करू. चला आता मी जाते. आणि हो, मला वाटत आहे की आज मला यायला उशीर होणार आहे. ठीक आहे, बाय. आपल्या ठारव्या वाढदिवसावर डेझी आणि तिचा कुटुंब खूप खुश होतं. पण अफसोस, त्यांना हे माहित नव्हतं की आजची रात्र काय होणार आहे. आपल्या मित्रांबरोबर चांगला वेळ घालवल्यानंतर जेव्हा डेझी पुन्हा घरी येत होती, तेव्हा येताना तिची स्कूटी जंगलाच्या रस्त्यावर अचानक बंद पडली. अरे यार, हे काय? ह्याला पण आत्ताच खराब व्हायला होतं काय? आता मी काय करू? आता पहिलाच लेट झाली आहे. ह्याच्या चक्करमध्ये आणखी लेट होईल तर मम्मा नाराज होईल. अगं माझ्या गोड स्कूटी, प्लीज लवकर सुरू हो ना. हो प्लीज. डेझी पूर्ण प्रयत्न करते, पण तिला दूर दूर काहीच दिसत नाही. तेव्हा तिला एक आहट ऐकू येते. कोण आहे? मी विचारलं कोण आहे, पण तिला काहीच उत्तर नाही मिळाला. डेझी पुन्हा स्कूटीला स्टार्ट करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा अचानक कोणीतरी तिच्यावर हमला करतो. सोड मला, सोडा मला. बिचारी डेझी, कुठे ती आपला वाढदिवस आपल्या कुटुंबाबरोबर मानवण्यासाठी जात होती आणि आता कुठे फसली. तिथे दुसरीकडे डेझीच्या घरी न येण्याने तिचे बाबा खूप परेशान झाले होते. ओ गॉड, ही डेझी कुठे राहिली? 12 वाजणार आहेत आणि ही मुलगी अजून पण नाही आलेली आणि तिचा फोन पण एंगेज येत आहे. कुठे काही गडबड तरी? नाही, असं नाही होऊ शकत. ती ठीक असेल, नक्की ठीक असेल. बिचारा येसू, डेझी घरी नाही आली त्यामुळे तो खूप घाबरला होता. त्याला काहीच समजत नव्हतं की शेवटी डेझी गेली तर कुठं गेली. तिथेच दुसरीकडे कोणीतरी डेझीला पकडून जंगलाच्या घनदाट झाडांच्या मधून एक सुरक्षा वर्तलमध्ये तिचे हात बांधून ठेवलेलं होतं. तो माणूस एखादा यज्ञ करत होता. Marshmove volle, morocla costua, mirgun वस्ती सोरो. तू कोण आहेस? कोण आहेस तू? आणि मला इथे घेऊन का आलायस? Marshmove volle, morocla costua, mere me moasti सोरो. हे बघ मला जाऊ दे. माझे बाबा घरी एकटे आहेत. मला त्यांच्या जवळ जायचंय. मला सोड मला. मी बोललो ना, मला माझं काम करू दे. पण तू कोण आहेस आणि मला इथे का घेऊन आलायस? तुला सगळं कळेल. Marshmove volle, moroca clostua, mere vasti सोरो. Marshmove volle, moroca clostua, mere vasti सोरो. Marshmove volle, moroca clostua, mere vasti सोरो. तेव्हा अचानक जोरदार हवा यायला लागली. डेझीच्या सुरक्षा वर्तनला आग लागली आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या झाडांच्या डाळ्या सुद्धा आगीने लपटल्या. नाही, शेवटी हे काय होत आहे? तू हे काय करतोयस? डेझीला काही समजत नव्हतं आणि तो पुरुष मंत्र जाप करत राहिला. तेव्हा अचानक डेझीच्या पाठीवर दुखायला लागलं, जसं तिच्या शरीराच्या आतून काहीतरी तिला कुरेदत होतं. नाही, हे काय होत आहे? वाचवा मला. डेझीच्या आक्रोशने हवा आणि आग आणखीन जोरात वाढायला लागली. तेव्हा अचानक डेझीच्या पाठीचं दुखणं वाढत गेलं आणि तिच्या पाठीतून रक्त यायला लागलं. Marshmove volle, moroca clostua, mere vasti सोरो. Marshmove volle, moroca clostua, mere masti सोरो. Marshmove volle, moroca clostua, mere vasti सोरो. बिचारी डेझी पीडामुळे ओरडत होती. तेव्हा अचानक तिच्या पाठीतून प्रकाशाचे 4 किरण आले आणि हळूहळू तो प्रकाश चमकदार पंखांमध्ये बदलला आणि डेझी बेशुद्ध झाली. मी करून दाखवलं. या जंगलेच्या राणीचं आगमन झालेलं आहे. वेलकम लेडी बटरफ्लाय. शेवटी हे काय होतं? डेझी सारखी मामूली मुलगीचे पंख कसे काय आले आणि हे लेडी बटरफ्लायचा काय राज होता?